नमस्कार कामगार मित्रांनो, यवतमाळ जिल्ह्यामध्ये दोन तालुके आहेत, पुसद आणि दारव्हा. या दोन तालुक्यामध्ये सुरक्षा संच असो, भांडी संच असो किंवा अत्यावश्यक संच असो, तर या संचसाठी वितरण केंद्र चालू केलेलं होतं. म्हणजेच कॅम्प लागले होते. नियमानुसार कामगार मित्रांनो, एका दिवशी फक्त 500 लोकांनाच या ठिकाणी जे काही वाटप आहे ते वाटप होतं. पण या दोन सुविधा केंद्रावरती म्हणा किंवा कॅम्पमध्ये या ठिकाणी जवळजवळ 3,000, 4,000, 5,000 एवढ्या प्रमाणामध्ये लोक त्या ठिकाणी उपस्थित होते. आणि तेही ना त्यांना पाण्याची सोय, ना कोणती निवासस्थानाची सोय, काय 5 मिनटं बसावं म्हटलं तर या ठिकाणी एखादं झाडसुद्धा नाही आहे, ज्या झाडाच्या सावलीखाली त्यांना बसता येईल. त्याच्यानंतर पोटामध्ये सुद्धा अन्नाचा कण नाही आहे. तर अशा परिस्थितीमध्ये त्यांना संपूर्ण 2 दिवस घालवावे लागले, म्हणजेच 10 आणि 11 फेब्रुवारी. तर या ठिकाणी या 2 दिवसामध्ये जे लोक या ठिकाणी उपस्थित राहिली, या 2 कॅम्पवरती जर एवढी लोकांची गैरसोय होत असेल तर पुढे काय होईल याचा विचार घेऊन या ठिकाणी भरपूर लोकांनी, समाजसेवकांनी किंवा इतर कोणीही पार्टी वगैरे असेल तर त्यांनी काय केलेलं आहे, जिल्हा अधिकारी आहेत त्यांच्याकडे याची सूचना सांगितलेली आहे. आणि निर्देश हे जिल्हा अधिकाऱ्यांनी सुद्धा दिलेले आहेत. होय, जिल्हा अधिकाऱ्याने काय निर्देश दिलेले आहेत तर या ठिकाणी यवतमाळच्या जिल्हा अधिकाऱ्याने सांगितलेलं आहे, जे ते 2 कॅम्प आहेत, पुसद असेल किंवा तो दुसरा कॅम्प असेल, तर हे दोन्ही कॅम्प सध्या बंद आहेत. या दोन्ही कॅम्पवरती ज्यांनी पण अपॉइंटमेंट घेतलेली आहे किंवा पुढची अपॉइंटमेंट आहे त्या अपॉइंटमेंटची थोडक्यात एक स्थगितीच आलेली आहे असं समजा. जर तुमची अपॉइंटमेंट कॅन्सल झालेली असेल तर पुन्हा तुम्हाला 11व्या दिवशी अपॉइंटमेंट घेता येते. अपॉइंटमेंट तुम्हाला कशी घ्यायची यावरती मी एंड स्क्रीनला व्हिडिओ अटॅच करेल, त्याच्यानुसार तुम्ही अपॉइंटमेंट घेऊ शकता. पण या ठिकाणी महत्त्वाची खबर ही आहे की यवतमाळ जिल्ह्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलेली सूचना आहे की या ठिकाणी 2 तालुके नाही आहे तर संपूर्ण 16 तालुक्यांसाठी जे काही कॅम्प आहेत ते कॅम्प आयोजित व्हावे. म्हणजे जे काही वितरण आहे ते वितरण संपूर्ण 16 तालुक्यामध्ये व्हावेत. आता असे निर्बंध लावलेले आहेत, म्हणजे सूचना दिलेल्या आहेत. आता या सूचनांवरती जे WFC ऑफिस आहेत त्यांच्याकडून काय निर्देश येत आहेत हे तुम्हाला येणाऱ्या अपकमिंग व्हिडिओमध्ये समजेल, किंवा तुम्ही डायरेक्टली आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे तो जॉईन करा. यवतमाळ असो किंवा इतर कोणताही जिल्हा असो, सर्व जिल्ह्यांची माहिती तुम्हाला इतर जे काय कामगार आहेत त्यांच्यामार्फत तुम्हाला तिथे भेटते. त्याच्यामुळे तुम्ही तिथं तुम्हाला जी माहिती आहे ती माहिती इतरांपर्यंत पोहोचवू शकता आणि इतरांकडून सुद्धा ही तुम्हाला जी माहिती पाहिजे आहे ती माहिती तुम्ही मागवू शकता. अपॉइंटमेंट कशी घ्यायची जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पहा. कागदपत्रे, डॉक्युमेंट कोणकोणती घेऊन जायची हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पहा. आणि या प्लेलिस्टमध्ये तुम्ही जाणून घेणार आहात की कामगार योजनेचे 3 किट कसे घ्यायची, त्याची लिंक काय आहे आणि भरपूर कामगार योजनेचे जे काही लाभ आहेत, क्लेम आहेत, त्या सर्व बाबींची माहिती तुम्हाला याच प्लेलिस्टमध्ये मिळणार आहे.